हाँ सर नवी आंतरराष्ट्रीय विमानतळ शेजारी तुम्ही सभेला आलेला तुमच्या उमेदवारासाठी काय आश्वस्त कराल त्या विमानतळ प्रकल्पासाठी? मुळामध्ये खरं तर हे विमानतळ होण्यासाठी इथल्या भूमिपुत्रांचं मोठं योगदान आहे। जवळजवळ 2200 पेक्षाही जास्त 2200 एकरपेक्षा अधिक जागा इथल्या नागरिकांनी स्वतःच्या दिल्यात आणि त्यामुळे एक स्वाभाविक एक भावना होती सगळ्यांची की या नवीन होणाऱ्या विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव देण्यात यावं। तर राज्य शासनाच्या माध्यमातून तो ठराव आमच्याकडे केंद्राकडे प्राप्त झाला आहे। मागच्या काळामध्ये माननीय महेश बालदी असतील, आमचे प्रशांतजी ठाकूर असतील, या दोन्ही आमदारांनी सातत्याने या विषयाचा पाठपुरावा केला आहे आणि त्यामुळे आज इथल्या नागरिकांना मी हेच आश्वस्त करायला आलो की 100% आपण जो निर्णय आपण सगळ्यांनी मिळून घेतला आहे तो कायम राहील। लवकरात लवकर केंद्राच्या कॅबिनेटची मान्यता या विमानतळाच्या नामकरणाला दिली जाईल आणि एक दिबा पाटील साहेबांच्या स्मृती जपण्याचं काम या निमित्तानं होईल 100%। आणि शेवटी अजूनही काही विमानतळाच्या संदर्भातले काही विषय होते, काही मागण्या होत्या, त्याही संदर्भात चर्चा झाली आणि निश्चितपणे मी या महाराष्ट्रातलं प्रतिनिधित्व करतो, देशाचा जरी मंत्री असलो तरी शेवटी माझ्या राज्यातल्या अनेक या अशा विषयांना निश्चितपणे न्याय देण्याची भूमिका आमची राहील। कावगांचा प्रश्न जो पुनर्वसनाचा त्यांनाही याच्यामध्ये त्याही सांगितलं की तोही विषय आहे की अजून त्याच्यामध्ये काही रनवेचं एक्सपान्शन होईल किंवा अजून काही रनवेची संख्या वाढवता येईल का या संदर्भात चर्चा चालू आहे। फिजिबिलिटी रिपोर्टचं कामही सुरू आहे, त्यामुळे पुढच्या काळात त्याही बाकी विषयाला मार्ग नक्की निघेल। सर, इथल्या स्थानिक भूमिपत्रांच्या जमिनीवरती एअरपोर्ट होत आहे, ते इथल्या भूमिपुत्रांना या ठिकाणी नोकरीत प्राधान्य मिळण्यासाठी काय? आज तेही सांगितलं की जे म्हणून भूमिपुत्रांना न्याय देण्याची भूमिका आहे ती 100% त्याच्यावरती आम्ही काम करणार आहोत, तो न्याय दिला जाईल।